मी मारुती गोरकर राहणार पिसगाव. आज रिसीर भारतीय जनता पार्टीमध्ये मी जाहीर आज प्रवेश घेतला. माझ्या अनेक कार्यकर्त्यासोबत मी हा प्रवेश घेतला. आज माझ्यासोबत 60-70 कार्यकर्ते होते, यांच्यासोबत मी हा प्रवेश घेतला. हा प्रवेश घेण्यामागचं माझं कारण, मी अनेक वर्षापासून जवळपास 28 वर्षापासून काँग्रेस पक्षाला मी जोडून होतो. काँग्रेस पक्षातील मी अनेक संघटनेचे पदं भोगले, अनेक पदावर मी कार्यरत होतो. आज अशी परिस्थिती निर्माण झाली. काँग्रेस पक्षामध्ये मी सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम केलं. संघटनेत अनेक वर्ष काम केलं. मागील 5 वर्ष मी पार्टीचा तालुका अध्यक्ष म्हणून काम केलं. हा पक्षप्रवेश मला यासाठी घ्यावा लागला की माझ्याकडून जनतेचे, माझ्या सहकारी मित्रांचे व कार्यकर्त्याचे कामे होत नव्हती. त्यामुळे मला अनेक माझ्या मित्रमंडळीकडून, माझ्या कार्यकर्त्याकडून, माझ्या सहकारी मित्रांकडून मला फोन येत होते की मारुती बाबा आपण कुठेतरी कमी पडत आहो, आपले कामं होऊन नाही राहिले. तेव्हा मला एक विचार केला, तर मला हे एक भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व, आज जिल्हाध्यक्ष प्रफुल्लभाऊ चव्हाणसारखं नेतृत्व, आपल्या विकास पुरुष संजू रेड्डी भुतकुलवार यांच्या मार्गदर्शनात व तसेच मारेगाव तालुका अध्यक्ष अविनाशजी लांबट यांचं नेतृत्व मला अतिशय योग्य वाटलं. आणि कुठेतरी माझ्या कार्यकर्त्यांना, माझ्या सहकारी मित्रांना मी न्याय देऊ शकू, ह्या उदात्त भावनेने मी या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतला. आज देशाची परिस्थिती पाहतो म्हटलं तर देशामध्ये पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी, तालुक्यामधून अनेक माझ्या सहकारी मित्रांचे, कार्यकर्त्याचे मला फोन आले. माझ्या वैयक्तिक त्यांनी भेटी घेतल्या आणि मी कुठेतरी कमी पडत आहो ही त्यांनी भावना मला जाणवून दिली. मी अनेक दिवसापासून या माझ्या 28 वर्षाच्या कारकिर्दीत मी अनेक कार्यकर्त्याचे कामं केले. आज मारेगाव तालुक्यातून आमच्या मार्डी सर्कल असो, कुंभा सर्कल असो, बोटुनी असो की वेगाव सर्कल असो, अनेक सर्कलमधून मला फोन यायचे, मारुतीभाऊ पुरुषमन झाला, मारुतीभाऊ इथं आहे, मारुतीभाऊचं काम माझं. मी अनेक लोकांचे आत्तापर्यंत कामं पार पाडले, परंतु आता कुठेतरी मी कमी पडत होतो ही मला जाणीव झाली. आणि माझ्या कार्यकर्त्याच्या आग्रहास्तव मला हा आजचा भाजप पक्षात जो प्रवेश आहे हा निर्णय मला घ्यावा लागला. हा भाजप पक्षामध्ये अविनाश भाऊ लांबटसारखे व त्याचे सहकारी मित्र जे इथं कामाची पद्धत मी पाहिली, ही अतिशय पद्धत चांगली आहे. आणि आज संजू रेड्डी भुतकुलवार यांच्यामार्फत जो या तालुक्याचा विकास झाला, तो विकासही मला अतिशय आवडला. आणि या विकासाच्या प्रेमापोटीच मी आज भाजपमध्ये प्रवेश घेतला. इथून माझ्या कार्यकर्त्याचं कुठं ना कुठं माझे काम होईल, मी न्याय देऊ शकतो ही मला स्वतःच्या मनाला माझ्या खात्री झाली. आणि निश्चितपणे मी तळागाळातील सर्व लोकांना घेऊन आणि मला पण घेऊन चालेल अशी मी आशा व्यक्त करतो. आणि मी सर्वांना घेऊन एक कार्यकर्ता समजून हा पक्ष कसा वाढेल हे या ठिकाणी मी प्रयत्न करतो. आणि अनेक दिवसापासून जी माझी इच्छा होती की कुठेतरी आपल्या कार्यकर्त्यांना आपण सोबत घेऊन न्याय दिला पाहिजे, आज त्या परिस्थितीपोटी मी आज हा पक्षप्रवेश घेतला. हा पक्षप्रवेश आज आणखी माझ्या खूप लोक संपर्कात आहे, कारण हा पक्ष आज जो प्रवेश घेतला याच्यामध्ये आज 16 तारीख होती आणि 16 तारखेमुळे अनेक लोकांच्या पेरण्या टोम्या शेतकऱ्याचा हंगाम आला, त्यामुळे काही लोक येऊ शकले नाही. परंतु भविष्यात अजून एक प्रवेश मोठा घेणार आहोत मी, आणि त्या प्रवेशात आणखी शेकडो कार्यकर्ते माझ्यासोबत यायला इच्छुक आहे. तालुक्यात मी भाजपमय वातावरण मला दिसू लागलं असं मला वाटत आहे. आणि निश्चितपणे हा प्रवेश माझ्या कार्यकर्त्यासाठी, माझ्यासाठी आणि माझ्या सर्व सहकारी मित्रासाठी एक आशादायी हा प्रवेश माझा राहणार आहे. आणि पक्ष सोडण्याचं काही महत्त्वाचं कारण म्हणजे मागील काही दिवसापासून काँग्रेसमध्ये त्या तालुक्यात नेतृत्व उरलेलं नाही. जे संघटनेचं ज्यांच्या हाती धुरा दिली त्यांनी अतिशय जोरात गडबाजी चालू केली, तर ही पक्ष संघटनेसाठी गडबाजी सोयीची नाही. त्यामुळे काही असे परिणाम पक्षाला भविष्यात दिसेल. आणि माझ्या संपर्कात आजही भरपूर कार्यकर्ते आहे. भविष्यात पुन्हा याच्यापेक्षा मी आणखी मोठा एक प्रवेश घेऊन भारतीय जनता पार्टीचं तालुका संघटन वाढवण्याचा प्रयत्न करील.